नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एन्काउंटर प्रकरणात दरोड्यामध्ये पोलीस देखील सहभागी असल्याचा पुनरुच्चार करत 2 दिवसात प्रकरण उघडकीस येणार. मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोकणवाडी चौक येथील पुतळ्यास पालकमंत्री शिरसाट, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवरांकडून विनम्र अभिवादन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यामध्ये पोलीस देखील सहभागी असतात असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं असून 2 दिवसात प्रकरण उघडकीस येणार असल्याचं पालकमंत्री शिरसाट यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज हे वक्तव्य दुसऱ्या वेळी केल्यानं या संदर्भात अनेक शंका व प्रश्न उपस्थित होत आहेत. शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे. स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही. ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील. परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे. शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा काल आदेश काढला, जे तुमच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला होता. पण यात एक गोष्ट अशी पाहायला मिळते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांना 16,000 पेक्षा अधिक 2 हेक्टरसाठी जी नुकसान भरपाई दिली होती, आता ती कपात करून 8,000 वर आणण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या निधीवर पण आता कपात होते. नाही, त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही. परंतु एक लक्षात घ्या की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि भरीव मदत देण्यासाठी आम्ही सुद्धा सरकारकडे आग्रह करू. सोन्याचं जे प्रकरण आहे सोनं तर सापडत नाही, मात्र आज पुन्हा एक आरोपी पकडला. दरोड्यात वापरली गेलेली कार पकडली, पण सोनं काही सापडत. सोनं निश्चित सापडेल. आमच्या इथे जो दरोडा पडलाय त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टिप दिली होती तो आरोपी पकडला गेलेला आहे. मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता ते लड्डा आले होते, त्यांच्याशी मी चर्चा केली. ते सोनं 5.5 किलोच्याच आसपास असावं असं त्यांचा सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे. आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे चोरी केलंय ते कुणाकडे लपवलंय त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि 2 दिवसामध्ये त्या ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना निश्चित अरेस्ट केली जाणार. म्हणजे 5.5 किलोपेक्षा जास्त होतं तुमचं म्हणणं होतं, मग ते चुकीचं होतं की नाही? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय तर त्याला ग्राह्य माना लागेल. त्यांनी 10-20 तोळे पुढे मागे होऊ शकतं असं त्याची शंका देते. बरं, ते 2023 मध्ये अंबादास दानवे यांनी एक यादी जाहीर केली होती. त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की हे सगळे लोक हप्ता वसुली करतात. त्या यादीमधलाच माणूस आता तो योगेश या दरोड्यातला आरोपी आहे, ज्याला अटक पोलीस आहे, योगेश करते. मग असू द्या ना, जो कोणी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि त्यांनी सांगण्याचं काय, मीच त्या टायमाला सांगितलं होतं की जो कोणी असेल आरोपी त्याला अटकही झालीच पाहिजे. मग तो कोणी असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कुठल्याचा कोणाशी संबंधित असेल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे. म्हणजे तुमच्या एका दावा होता की पोलीस या मिळालेले त्याला कुठेतरी शिक्कामोर्तब होतोय, कारण जर हे पोलिसांचे एजंट होते तर मग हेच आरोपी आहे तर शिक्कामोर्तब. आणखी थोडा वेळ वाट पहा, तुम्हाला नेमकं कोण त्याच्यामध्ये सहभागी आहे त्याचं नाव सुद्धा समोर येईल. पोलिसांचं नाव समोर येईल, त्याची चिंता करू नका. सोनं नक्की सापडेल. सोनं नक्की सापडणार, त्याच्यामध्ये चिंता नाही. उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर झालेल्या दरोड्या प्रकरणी गुन्हे शाखेनं लड्डा यांच्या घराची माहिती आरोपींपर्यंत पोहोचवणाऱ्या 7व्या आरोपी देविदास नाना शिंदेला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात वापरलेली 4 चाकी आणि दुचाकी वाहनं देखील जप्त केली आहेत. उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर झालेल्या दरोड्या प्रकरणी आणखी एका आरोपीचा तपासात समावेश झालाय. गुन्हे शाखेनं 7वा आरोपी देविदास नाना शिंदे वय 40 वर्ष राहणार शिवाजीनगर वडगाव कोल्हाटी याला अटक केली आहे. शिंदेनं लड्डा यांच्या घराची माहिती आरोपींपर्यंत पोहोचवली होती अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात वापरलेली 4 चाकी आणि दुचाकी वाहनं देखील जप्त केली आहेत. रात्री उशिरापर्यंत शिंदेच्या अटकेसंदर्भातील प्रक्रिया सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार सध्या शिंदे एका स्कूल व्हॅनचा चालक म्हणून काम करत आहे आणि वाळूज परिसरात त्याचा मोकळा वावर असतो.
त्याची आरोपी योगेश हसबे याच्याशी जवळीक होती. शिंदेनं धन वाढवण्याचं आमिष देत अनेक नागरिकांशी संबंध प्रस्थापित केले होते. याच मार्गानं त्याला लड्डा यांच्या घरी 10 कोटी रुपये रोख असल्याची माहिती मिळाली, जी त्यानं हसबेला सांगितली. या माहितीच्या आधारे हसबेनं इतर आरोपींसोबत मिळून दरोड्याचा कट रचला. लड्डा आणि त्यांच्या भागीदारांमध्ये मोठा व्यवहार होणार असल्याचं कळाल्यावर त्यांच्याकडे काळ्या पैशाचे 10 कोटी रुपये असल्याचा गैरसमज करून आरोपींनी लड्डा यांचं घर लक्ष्य केलं. वास्तविकतेत त्यांना रोख रक्कम न सापडता कोट्यवधींचं सोनं मिळालं, जे घेऊन आरोपी पसार झाले. दरोड्यानंतरच्या प्राथमिक तपासात शिंदेवर संशय होता. पोलिसांनी त्याला मागील आठवड्यात ताब्यात घेऊन नोटीस देत सोडून दिलं होतं. मात्र अटकेत असलेल्या अन्य आरोपींकडून शिंदेचं नाव स्पष्ट झाल्यानं आता त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान प्रकरणी सरकारनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी मागणी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. त्यांनी काय वक्तव्य केलं माझ्या तर काही पाहण्यात आलं नाही किंवा मला कल्पना नाही, पण आपण सांगताय म्हणून ढेकळा असो का पीक असो, आता जमिनीत पीक असो अथवा नसो, जो शेतकरी पावसाची वाट पाहून ढेकळाच्या खाली मातीच्या खाली बियाणं टाकतो आणि हजारो रुपये त्याच्या आयुष्यभराची कमाई, वर्षभराची कष्टाची कमाई त्या मातीमध्ये गाडतो, त्याला अपेक्षा असते की साधारणपणे निसर्ग बरसेल आणि चांगलं पीक पाणी यावर्षी येईल आणि माझ्या कुटुंबाला मी 2 घास खाऊ घालेल, किंबहुना त्या मुलाचं शिक्षण करेल. परंतु मध्येच कधीतरी अतिवृष्टी येते, कधीतरी गारपीट होते, कधीतरी अकाल दुष्काळ पडतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होते, किंबहुना त्याचं पीक त्याचं उत्पन्न येत नाही. अशा वेळेला सरकारने वेगवेगळं हत्यारं वापरून किंबहुना हवामान खात्याचा अंदाज घेऊन कधी किती पाऊस पडला होता ते पाहून पंचनामे करून त्या काळातले रेकॉर्ड जमा करून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. लड्डा प्रकरणामध्ये एन्काउंटर झालेलं होतं, त्याच्यामध्ये तर पाहिलं आपण तर त्याच्या नावाचे जे एन्काउंटर त्याच्या नातेवाईकांनी बाबा कोणीतरी बड्या नेत्यांनी सुपारी दिली, त्याच्या सुपारीवर पोलिसांनी काम केले असं त्यांनी संशय व्यक्त केला. खरं तर मी असं म्हणेल, आरोपीच्या बाबतीत आपण कुणीही समर्थन करता कामा नये. जर त्याच्यावर मोठ्या मोठ्या प्रमाणात मागच्या कालखंडातले अनेक गुन्हे दाखल केलेले असतील आणि शेवटी एखादा आरोपी किंवा एखादा माणूस पोलीस प्रशासनाला ऑन ड्युटीवर गोळीबार करत असेल तर शेवटी प्रशासनाला सुद्धा स्वतःचं संरक्षण करून जनतेचं संरक्षण करत असताना एखाद्या आरोपीला गोळी लागली आणि त्याच्यात मृत्यू झाला तर याचा अर्थ असा होत नाही की त्याचं कुठल्या प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं काही नियोजन असेल असं मला वाटत. भाजपच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवत जयंती साजरी करण्यात आली. तर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं शहरात मंदिरे स्वच्छता, महाआरती, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तसंच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले होते. प्रतिकूल परिस्थितीत देखील आपल्या धर्मासाठी व देशासाठी लढणाऱ्या शूर वीरांगणा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहर भाजपच्या वतीनं शहरातील कोकणवाडी चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच जयंतीला 300 वर्ष पूर्ण होत असल्यानं शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांच्या कार्य सामान्य जनतेस कायम स्मरणात राहतील असं विविध कार्यक्रम घेत त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली, असं मत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी अभिवादनानंतर व्यक्त केलंय. यावेळेस त्यांच्यासोबत प्रदेश सदस्य अनिल मक्रिये, जालिंदर शेंडगे, अमृताताई पालोदकर, अरुण गुदगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांसह मान्यवर नागरिक उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं शहरात मंदिर स्वच्छता, महाआरती, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तसंच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले होते. त्या माध्यमातून त्यांनी कशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत आपल्या हिंदू धर्मासाठी व देशासाठी कार्य केलं हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचं भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितलंय. यावेळेस त्यांच्यासोबत प्रदेश सदस्य अनिल मक्रिये, सरचिटणीस जालिंदर शेंडके, सरचिटणीस अमृताताई पालोदकर, राजेश मेहता, दिलीप थोरात, प्रवीण कुलकर्णी, सचिन गुगळे, विक्रमसिंग पवार, शंकर म्हात्रे, किशोर मानकापे, निलेश धारकर, ताराचंद गायकवाड, महिला आघाडीतील गीताताई आचार्य, शालिनीताई बोंधे, मनीषाताई भन्साळी, रुपालीताई वाहुळ, मंगलाताई आसवार यांच्यासह
मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. संभाजीनगरमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये उत्साहात अशी जयंती आम्ही साजरी करत आहोत. त्याच निमित्ताने आज इथे अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते व त्यांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक नागरिक आज इथे अभिवादन करायला येत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ऍडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ऍडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ कॅड आणि कॅम. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे.
आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोकणवाडी चौक येथील पुतळ्यास पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोकणवाडी चौक येथील पुतळ्यास पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दिनांक 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकलाय. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सर्वप्रथम मी शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीने अहिल्यादेवी होळकरांच्यावर 1792 साली विश्वासराव शिंदेचा इंदोरमध्ये हमला करण्याचं काम झालं, किंबहुना त्या राजेशाहीच्या लढाया झाल्या. ती राजेशाही लढावी एका महिला रणांगणीने परतून लावण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने या राज्याला लाभला. मला सर्व समाज बांधवाला विनंती करायची आहे की त्यांच्या या कामातून खऱ्या अर्थाने आपल्याला शिदोरी या निमित्ताने मिळालेली आहे. त्या शिदोरीचा उपयोग करून आज आपण सगळेजण मिळून संकल्प करूया आणि समाज उपयोगी कामामध्ये आपल्याला काही हातभार लावता येईल का, जसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी लावला होता. त्यांच्या ऋणातून उतराई करायचं काम समाजाने करावं असा संकल्प आज याच्या निमित्ताने घ्यावा. धन्यवाद. आज राजमाता अहिल्यादेवींची जयंती महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरी केली. एक कर्तृत्ववान महिला कशी, तर आपण अहिल्यादेवीकडे बोट दाखवू शकतो. अनेक संकट घरात असताना सुद्धा एक सत्ता कशी चालवायची आणि विकास कसा करायचा हे दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही जाल, कोणतंही मंदिर पाहाल, त्या ठिकाणी राजमाताने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केले आणि म्हणून सामाजिक जाण असलेले एक महिला, त्यांना सर्व महाराष्ट्राने देशभर त्यांना सन्मानाने पाहिजे. त्याची जयंती म्हणून आज सर्व समाज बांधव पण असतील, इतर सर्वजण अत्यंत उत्साहात साजरी करतात. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त समाज सुधार मंडळ पदमपुरा यांच्यातर्फे अभिवादन करण्यात आलं.
मोजी समाज सुधार मंडळ पदमपुरा तर्फे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी संस्थेचे सचिव ज्येष्ठ समाजसेवक नारायणजी बनसवाल, मोठी समाज सुधार मंडळाचे अध्यक्ष अशोकजी बनसवाल, सदाशिव तांबे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माननीय खासदार कल्याणजी काळे, देवीदास नजन, रवी वैद्य, नथुराम महेर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। एन्काउंटर प्रकरणात दरोड्यामध्ये पोलीस देखील सहभागी असल्याचा पुनरुच्चार करत 2 दिवसात प्रकरण उघडकीस येणार, मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोकणवाडी चौक येथील पुतळ्यास पालकमंत्री शिरसाट, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवरांकडून विनम्र अभिवादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।